नमस्ते इंडिया. तर आज आपण बघणार आहोत व्हे प्रोटीन मुळे हेअर फॉल होतो का. तर नॉर्मली आपल्या बॉडीला 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट एवढं प्रोटीन लागतं आणि जर तुम्ही हेवी वर्कआउट करत असाल तर 1.5 to 2 ग्रॅम एवढं लागतं. तर हे व्हे प्रोटीन कसं तयार होतं, तर ज्यावेळी दुधाचं सेपरेशन केलं जातं त्यावेळी 80% केसिन आणि 20% वॉटर तयार केलं जातं. तर केसिन पासून पुढे चीज आणि बाकीचे बाय प्रोडक्ट तयार होतात आणि जे वॉटर असतं त्याला ड्राय करून पावडर बनवली जाते व त्याच्यापासून व्हे प्रोटीन तयार होतं. तर व्हे प्रोटीन मध्ये ब्रांच सेल अमायनो ऍसिड, सिस्टीन आणि इम्युनोग्लोबिलिन हे प्रोटीन असतात आणि ते आपल्या बॉडी बिल्डिंग साठी, मसल बिल्डिंग साठी खूप उपयोगी ठरतात. तर व्हे प्रोटीन मुळे आपला हेअर फॉल कसा होतो, तर त्याच्यामध्ये जे ब्रांच सेल अमायनो ऍसिड असतात जे की ल्युसीन, आयसोलिसिन, सिस्टीन, यामुळं आपल्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन तयार होतं आणि टेस्टोस्टेरॉनचं डायहायड्रो टेस्टोस्टेरॉन मध्ये रूपांतर होतं आणि हे डायहायड्रो टेस्टोस्टेरॉन हेअर फॉलिकल साठी खूप सेन्सिटिव्ह असतात. तर या डायहायड्रो टेस्टोस्टेरॉन मुळे आपल्या हेअर फॉलिकल मधलं अनाजेनचं कॅटाजेन मध्ये रूपांतर होतं आणि आपला हेअर फॉल चालू होतो. मेडिकल रिसर्च नुसार अनाबॉलिक स्टिरॉइड्स, ग्रोथ हार्मोन आणि हे व्हे प्रोटीन यामुळे हेअर फॉल खूप प्रमाणात होतो. त्यामुळं व्हे प्रोटीन यूज करण्याऐवजी आपण बॅलन्स डाएटचा वापर केलेला कधी चांगलं. बॅलन्स डाएट म्हणजे पनीर, सोयाबीन, चिकन, मटन, फिश याचा तुम्ही भरपूर प्रमाणात वापर करा आणि व्हे प्रोटीन घेण्याचं टाळा.